अवतार योद्धा अणाव संघ हा देखील संघ प्रतिस्पर्धेत तगड्या संघांना पराभवाचं पाणी पाजवत या मैदानावरती येऊन उभा ठाकतोय या मैदानावरती आणि नक्कीच दोन तगड्या संघांची आमने सामनेची ग्रंथिका या मैदानावरती जुळताना पाहायला मिळते आपल्याला। नक्कीच या दोन्ही संघांचा विचार केला दोन्ही संघात समान ताकदीचे तुल्यबळ हे खेळाडू पाहायला मिळत आहेत या मैदानावरती। गोलंदाज मार्कवर गोलंदाज गौरव घुंगरड स्वतः संघाचा संघनायक सांघिक जबाबदारी खांद्यावरती घेत तर प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला रुपेश तांडेल हा खेळाडू स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव हे दोन खेळाडू या मैदानावरती पाहायला मिळत आहेत। पहिला चेंडू नवा कोरा चेंडू पाहायला मिळतोय गौरव घुंगरड यांच्या हातामध्ये। नक्कीच टेनिस क्रिकेटचा विचार केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक मोठमोठ्या स्पर्धा छत्रपती चषक दरवर्षी सातत्यानं आणि साथ मुंबईत देखील चांगलं क्रिकेट खेळलाय हा खेळाडू गौरव घुंगरड। क्षेत्ररक्षण करणारा संघ दशकृषी स्ट्रायकर कणकवली संघ आणि या कणकवली संघाकडून ओव्हरसीज खेळाडू आयकॉन खेळाडूच्या रूपात सूर्या गावकर। लेफ्ट हँडेड गोलंदाज पहिला चेंडू काहीसा फुल टॉस फलंदाजासाठी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न। नक्कीच जर या चेंडूवरती निशाणा साधला असता तर फलंदाजाला परतावा देखील लागलं असतं परंतु नक्कीच फलंदाज बाल बचावतो या मैदानावरती। क्षेत्ररक्षण खूप सुंदर उत्कृष्ट दर्जाचं उंच कोटीचं क्षेत्ररक्षण। पंकज वैभव माघारी परतलाय तदनंतर पंकज एका बाजूने आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते आक्रमण पूर्णपणे थांबवण्यासाठी ते आक्रमण शमवण्यासाठी या मैदानावरती गोलंदाज सूर्या गावकर हा देखील सज्ज झालाय। पहिला षटकार खेचल्यानंतर सलगचे 3 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे आतापर्यंत पंकज परब या खेळाडूसाठी नक्कीच पाहायला मिळत आहेत। सूर्याचा हा चेंडू टप्पा बघा टप्पा पडल्यानंतर चेंडूला घेतलेलं वळण देखील पहा। नक्कीच हातभर चेंडू वळवण्याची कला प्राप्त आहे या गोलंदाजाकडे आणि तीच कला आज या मैदानावरती सादर करत असताना परंतु यावेळेस थोडंसं नियंत्रण नव्हतं गोलंदाज सूर्याचं म्हणूनच चेंडू सुवाईर गेल्यानंतर मिळालेली एक धाव। खोलवर टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केलाय फटका हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लॉंग ऑफ मध्ये नक्कीच पाहायला मिळालाय परंतु झेल सुटला या मैदानावरती। उलट्या दिशेनं सीमारेषेच्या दिशेनं पावलं टाकत असताना या प्रकारचं झेल टिपणं हे नक्कीच कठीण बाब आहे परंतु आपण सकाळच्या सत्रात पाहिलंय वर्षावर्यस देवबाग संघाकडून राजन केरकर या खेळाडूचं क्षेत्ररक्षण काय अप्रतिम झेल टिपला होता सकाळच्या सत्रात आणि देखील तो एकच झेल नव्हे तर स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी देखील या खेळाडूने अगदी त्याच प्रकारचा झेल त्याच क्षेत्रात टिपला होता राजन केरकर परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चुकलाय पुन्हा एकदा संधी उद्भवली यावेळेस तेच ठिकाण तोच फलंदाज तोच क्षेत्ररक्षक आणि त्याच दिशेने उडालेला झेल परंतु यावेळेस मात्र चित्र वेगळं फलंदाज बॅक टू द पवेलियन सोपा झेल आणि तदनंतर दुसरा धक्का। धन्यवाद डीजे। एक सुंदर स्पर्धा आयोजन नियोजन आपण पाहतो या मैदानावरती केवळ या वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानावरती मर्यादित न राहता लाईव्ह प्रक्षेपणद्वारे आपण घराघरात पोहोचलेली ही स्पर्धा आणि तसंच मैदानाच्या सोबतच सोशल मीडियाचा वापर देखील खूप सुरेखरित्या केला जातो या स्पर्धेचे ग्लॅमरसाठी। छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला हा इन्स्टा पेज आहे राजवीर गावडे यांच्या माध्यमातून हा पेज रन केला जातोय आणि प्रत्येक हायलाइट्स या स्पर्धेची अतिशय सुरेखरित्या नक्कीच छायाचित्र क्षण जे टिपले जात आहेत ते इन्स्टा पेजच्या माध्यमातून आपण देखील पाहू शकतो। ज्यांनी या इन्स्टा पेजला अजून फॉलो केलं नाहीये आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपल्या इंस्टाग्रामवर जा छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला हा सर्च करा आणि त्यानंतर या पेजला आपण फॉलो करा। खूप सुंदर आयोजन नियोजन देखील पाहायला मिळतंय आणि तेवढीच लाजवाब सुंदर गोलंदाजी ही गोलंदाज सूर्या गावकर अशी देखील पाहायला मिळते मैदानावरती। नवीन फलंदाज मैदानात सुचित नांजे। हा चेंडू टप्पा पडलाय काहीसा बाहेरच्या दिशेला आहे सोडून दिला जातोय फलंदाजाकडून लेफ्ट केला जातोय हा चेंडू आणि तदनंतर मात्र विकेट किपरनं केलेलं गॅदर चेंडूचं प्रतिस्पर्धी संघाला मिळालेली एक धाव आणि धावसंख्या 19 या आकड्यावरती। यावेळेस देखील चांगला चेंडू टप्पा पडलाय वळण घेतलंय चेंडूनं नवोदित फलंदाज एक युवा फलंदाज पाहायला मिळतोय सुचित नांचे नक्कीच आणि या खेळाडूला देखील यावेळेस जखडून ठेवणारी गोलंदाजी ही पाहायला मिळते।
1.5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करतो या मैदानावरती दशक्रोशा स्ट्रायकर्स कणकवली संघ. यावेळी चांगला चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि यावेळेस न्यू बॅटर मैदानात जो आला होता निराश हताश मनानं माघारी परततोय सुचित नांचे हा खेळाडू. धावसंख्या स्थिरावलेली 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ समाप्त. धन्यवाद डीजे. नक्कीच ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं सुचित नांचे कशा प्रकारे बॅकफुटवर गेला, ऑन साईडला स्क्वेअर क्षेत्रात फटका मारण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु तो वेग होता गोलंदाजाचा, नक्कीच त्या वेगानं बीट केलं होतं फलंदाजाला आणि तो फटका फसला सुचित नांचे याचा. नक्कीच सुमेध, आपण जी स्पर्धा पाहतोय छत्रपती चषक 2024 ही स्पर्धा, सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या नावाने ही स्पर्धा चालू पाहतोय आपण. आणि जर विचार केला फलंदाजी करत असलेला संघ दशावतार योद्धा अणावा संघ, ज्या संघामध्ये एक खेळाडू सुचित नांचे हा नक्कीच दोडामार्ग तालुक्यातील आहे, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शेवटचं टोक जे आपण पाहतो त्या टोकाचा. हीच खासियत आहे या स्पर्धेची की या स्पर्धेत आपण प्रत्येक तालुक्यातील मिश्रित खेळाडू सगळ्या ठिकाणी पाहतोय या स्पर्धेदरम्यान. नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांना ज्या स्पर्धेनं वेळ लावलंय आणि ज्या तुम्हा आम्हा सर्वांना ज्या स्पर्धेनं आज या मैदानावरती एकत्रित आणलंय, अशी ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती. जसजशी स्पर्धा पुढे जाते नक्कीच उन्हाचा विचार न करता प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या मैदानावरती. चारही बाजूंनी प्रेक्षकांची संख्या वाढताना पाहायला मिळते. आजचा हा चौथा सामना आणि या चौथ्या सामन्यादरम्यानचं हे तिसरं षटक पाहायला मिळतं या मैदानावरती. कणकवली संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवरती अजून एक नवीन गोलंदाज ओमकार वाळवे हा गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय. या गोलंदाजांना देखील प्रभावित केलंय गौरव घुंगरड असतील, सूर्या गावकर, विकी पंडित आणि याच्या सर्वांच्या तोडीस तोड कामगिरी नक्कीच हा गोलंदाज देखील करतोय. या गोलंदाजी करणारा संघ दशकृषी स्ट्रायकर कणकवली संघासाठी पहिला चेंडू, मोठा फटका रुपेश तांडेलाच्या बॅट मधून हवाई फायर, चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार, आरसी ग्रुप षटकारासाठी. डीजे रुपेश चांडेल बराच वेळ नॉन स्ट्रायकिंगवरती प्रतीक्षा केल्यानंतर एक लका आरसी ग्रुप षटकार खेचताना या मैदानावरती. पुन्हा एकदा अगदी तोच प्रयत्न करावा, हा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळालाय, परंतु यावेळेस गोलंदाज काहीसा वरचढ ठरतोय. यापूर्वीची जी चूक केली होती ती चूक न दोहरवता यावेळेस एक चांगला चेंडू आणि तदनंतर मात्र जखडून ठेवलं या चेंडूवरती रुपेश चांडेल या खेळाडूला. ओमकार वाळीचा चेंडू, पुन्हा एकदा ऑन साईडला फटका, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, चांगलं फील्ड नक्कीच पाहायला मिळालंय. थ्रो देखील खूप सुंदर पाहायला मिळतोय. सीमारेषेकडून थेट यष्टिरक्षकाच्या हातात थ्रो पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षकाकडून आणि तदनंतर मात्र एक धावफलकात धावसंख्या 27 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 2 षटकात चांगली कामगिरी, पहिलं षटक थोडंसं महाग, परंतु तदनंतर मात्र कमबॅक करून दिलाय गोलंदाज सूर्या यानं आणि नक्कीच सूर्यासारखीच देखील गोलंदाजी या मैदानावरती बी करेन हा आत्मविश्वास ठाम नक्कीच पाहायला मिळतोय गोलंदाज ओमकार वाळवे याकडे. 3 चेंडूत 7 धावा या आतापर्यंत या षटकात खर्च घातल्यानंतर फील्ड प्लेसमेंट फैलावलंय, तब्बल 5 क्षेत्ररक्षक तैनात केलेत सीमारेषेवरती आणि गोलंदाज नक्कीच सज्ज झालाय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी मयूरच्या विरोधात. मयूर जाधव यावेळेस हा चेंडू जमिनीलगत खेळलेला अगदी फटका, सुंदर फटका, कुठची रिक्स नव्हती या फटक्यामध्ये, एक चांगला फटका, सन्मान देखील दिला या चेंडूवरती आणि तदनंतर मात्र लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करत मयूरने आणलाय स्ट्राईक एंडवरती. त्यानं 5 चेंडूत 11 धावांची तडाखेबंद फलंदाजी केली असा फलंदाज रुपेश तांडेल याला. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू, फलंदाजी आणि गोलंदाजी ही दुहेरी जबाबदारी आहे या खेळाडूच्या खांद्यावरती. यावेळी चांगला चेंडू, धाव घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत दोन्ही फलंदाज.
धाव नाकारली जाते त्या ठिकाणी साध्याच्या फलंदाजांकडून, परंतु यावेळेस हा चेंडू काहीसा उंची प्राप्त केलेला नक्कीच फलंदाज रुपेश तांडेल या फलंदाजाला देखील चकवा दिला जातोय आणि तदनंतर मात्र चेंडू हा निर्धाव राहिल्यानंतर धावसंख्या 28 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात मैदानावरती नक्कीच एक चांगली लढत पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज यावेळेस हा चेंडू अतिशय सुरेख काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय, चांगलं फील्ड पाहायला मिळालंय. परतीची पावलं बहुधा दुसऱ्या धावेकडे वळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाज मयूर याचा, परंतु मात्र एका धावेवरती समाधान मानतोय फलंदाज रुपेश तांडेल आणि म्हणूनच या एका धावेनं खेळ समाप्त. 3 षटकांचा 3 गड्यांच्या मोबदल्यात 29-29 ही धावसंख्या धावफलकावरती. या अंतिम दिवशी नक्कीच आकर्षण ठरते ही स्पर्धा. प्रत्येक क्रिकेट रसिक सिंधुदुर्गकर ही स्पर्धा आज पाहत असताना या मैदानावरती एक चांगला खेळ नियोजन आयोजन हे खूप सुंदर पाहायला मिळतं या मैदानावरती. डीजेची सुमधूर संगीताची साथ, लालित्यपूर्ण समालोचन, पंचांची उत्कृष्ट कामगिरी आणि उच्च कोटीचा सर्व खेळाडूंचा खेळ पाहायला मिळतो या मैदानावरती आणि म्हणूनच एक नावारूपास आलेली ही स्पर्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग छत्रपती चषक 2024 ची स्पर्धा. विकी पंडित गोलंदाजी मार्गवरती, सावंतवाड तालुक्यातील अजून एक हा गुणवान खेळाडू, भन्नाट वेगानं गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आणि सोबतच फलंदाजीत देखील लांब लचक षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू, परंतु यावेळेस मात्र जबाबदारी निभावायची आहे ती पूर्णपणे गोलंदाजी दरम्यान. उजव्या हाताचा एक शैलीदार वेगवान गोलंदाज, सध्या टेनिस क्रिकेटमध्ये याचं बरंच वर्चस्व, परंतु काही काळापूर्वी नक्कीच लेदर क्रिकेट देखील गाजवलं या खेळाडूनं. यावेळेस मात्र नक्कीच आशा असतील, अपेक्षा असतील विकी पंडित या खेळाडूकडून आणि तोच विकी गोलंदाजी मार्कवरती सज्ज असताना समोर असेल रुपेश तांडेल. 7 चेंडू 12 धावांची खेळी आतापर्यंत रुपेशच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती विकी. वाईड इज लॉंग ऑफ, लॉंग ऑन सह गोलंदाज विकी. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू काहीसा धीम्या गतीने टप्पा पडल्यानंतरच्या चेंडूने आखूड उंची घेतली, फलंदाजाला बीट केलं, चकवा दिला, एक प्रश्न विचारला आणि चेंडू गेला विकेट किपरच्या हातात. कुठची धाव नव्हती या चेंडूवरती, कुठचेही नुकसान देखील नव्हतं, मात्र निर्धाव स्वरूपाचा पहिला चेंडू विकी याचा गळल्यानंतर गोलंदाज विकी पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. ही धाव अस्तित्वात होती का, ही धाव चोरण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय, परंतु ही धाव पूर्ण होईल की ही धाव घेण्याचा प्रयत्न हा फलंदाजांच्या अंगलट येईल हे पाहणं चुकीचं ठरतं या मैदानावरती. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली जाते या मैदानावरती. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचला असेल का नाही हे नक्कीच चेक केलं जाईल, परंतु तत्पूर्वी बघा 29 धावांवरती धावसंख्या स्थिरावली, 3 गडी बाद झालेत आणि 3.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. विकी पंडित पहिले 2 चेंडू अतिशय सुंदर, एकाच टप्प्यावरती चेंडू फेकल्यानंतर उसळी प्राप्त करणारे हे दोनही चेंडू, चकित करणारे चेंडू फलंदाजाला आणि तदनंतर मात्र धावसंख्या स्थिरावून ठेवणारे या मैदानावरती. टिकटिक वाजवते डोक्यात, धोक्याची घंटा ही वाजली होती नक्कीच आणि फलंदाज धाव बाद पाहायला मिळतो या मैदानावरती. रनआउटचा शिकार फलंदाज मयूर जाधव. रिप्लेच्या माध्यमातून बघा स्क्रीनवरती सुरेख कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. हाय डेफिनेशनचे हे सर्व कॅमेरे आणि यांच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून हे कॅमेरा वर्क. फलंदाज काही अंतर, काही इंच दूर राहतोय आणि तोपर्यंत मात्र डायरेक्ट हिट. आमच्या छत्रपती चषकासाठी खास घाटकोपरवरून उपस्थित असणारे गुरुभाई सावंत. गुरुभाई आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय गुरुभाई सावंत, आमच्या छत्रपती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. 3.2 षटकांचा खेळ समाप्त. जी धाव घेण्याचा प्रयत्न होता
अस्तित्वाची धाव नव्हती, त्या धाव घेण्याचा प्रयत्न काहीसा अंगलट आल्यानंतर मयूर जाधव बॅक टू द पवेलियन आणि तदनंतर मात्र मयूरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात. एक उंच शरीराशी लाभलेला तडाखे बंद फटक्यांसाठी ज्याची ख्याती कीर्ती नक्कीच निखिल परब हा फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. 3.2 षटकांचा खेळ समाप्त. विकी पंडित हा खेळाडू गोलंदाजी बारवरती पाहायला मिळतोय. ज्या विकीचा आज जन्मदिवस आणि आपल्या जन्मदिवशी आपली चांगली कामगिरी गोलंदाजीत करावी आणि संघाला आपल्या बर्थडेचं रिटर्न गिफ्ट द्यावं हीच आशा असेल विकीची. यावेळेस मात्र विकीच्या विरोधात निघालेला फटका, विकीच्या जन्मदिवशी विकीच्या विरोधात खेळलेला हा निखिलच्या बॅट मधून फटका आणि या फटक्यानिशी स्वागत केलं जातंय विकीचं आरसी ग्रुप षटकारानिशी. डीजे अतिशय सुरेख सुंदर काहीशे आखूट टप्प्याचे, परंतु हा चेंडू मात्र पुढे फेकलेला आणि स्लॉट मध्ये चेंडू आल्यानंतर निखिल तुटून पडतोय चेंडूवरती. यावेळेस विकीच्या विरोधात फटका मारण्याचा प्रयत्न, विकी चेंडूच्या खाली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि तदनंतर टिपलेला उत्कृष्ट झेल. चेंडू फेकल्यानंतर विरुद्ध दिशेने पावलं विकीची पडत होती, चेंडूवरती नजरा ह्या अंतिम क्षणापर्यंत टिपून ठेवल्या होत्या विकीने आणि एक सुरेख झेल विकीने टिपल्यानंतर मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या एका तगड्या फलंदाजाला माघारी परतवत असताना विकी पंडित पाहायला मिळतोय आपल्याला स्क्रीनवरती. निखिल काहीसा हताश होत मैदानाच्या बाहेर पावलं टाकत असताना. डीजे चौथा धक्का बसला या मैदानावरती. सुबक 8 विकेट, चौथा गडी बाद निखिल परब. एकंदरीत धावसंख्या 35 ही धावसंख्या धावपलकावरती. माफ करा, 5 गड्यांच्या मोबदल्यात 5 गडी बाद माघारी परतत असताना या मैदानावरती. सुजय पाटकर नवीन खेळाडू सामोरा जाईल विकीच्या गोलंदाजीला. एक वेगवान गोलंदाज विकी चमक धमक दाखवताना या मैदानावरती प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे जखडून ठेवताना आणि एक षटकार जरी बसला तरी त्यानंतर कमबॅक काय असतो, षटकारानंतर दबाव आपल्यावरती हावी न होऊ देता एक चांगला चेंडू विकीने हाताळल्यानंतर 5 फलंदाज माघारी. 3.4 षटकांचा खेळ समाप्त. यावेळेस हा देखील चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये हा टप्पा देखील सुरेख लाईन लेनचा वापर करून विकीची गोलंदाजी जगडून ठेवतो. यावेळेस देखील फलंदाजाला केवळ सन्मानपूर्वक फटका सुजयच्या बॅटमधून. 1 धाव 1 सिंगल आणि तदनंतर स्कोरबोर्ड 36 या आकड्यावरती. 9 चेंडूत 12 धावा. रुपेश तांडेल हा खेळाडू एका बाजूने खिंड लढवतोय मैदानावरती. तो फलंदाज सलामीच्या रूपात मैदानावरती आला होता. एका बाजूने 5 फलंदाज माघारी जरी परतले तरी स्वतःवरचा संयम आणि स्वतःवरचा आत्मविश्वास न ढवू देता एका बाजूने खिंड लढवतोय हा खेळाडू. चांगली फलंदाजी दशावतार योद्धा अणाव संघाच्या वतीने आतापर्यंत रुपेश तांडेल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील बॅकफुटला गेल्यानंतर पॉइंटच्या दिशेनं कटचा फटका पाहायला मिळतोय. एक चांगला फटका शॉर्ट पॉइंट क्षेत्रात चांगलं फील्ड. 1 धाव मात्र खर्च घातली या चेंडूवरती आणि एकंदरीत 6 चेंडूत स्वप्नवत कामगिरी आजच्या जन्मदिवशी नक्कीच पाहायला मिळते. ती खेळाडू विकी पंडित याच्या माध्यमातून त्यामध्ये एका षटकात 8 धावा खर्च घालताना 1 गडी बाद करणारी ही गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवलंय 37 या धावसंख्येवरती. डीजे धावसंख्या पोहोचली 37 या आकड्यावरती. 37 लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. कर्णधाराने दिलेली जबाबदारी सर्व गोलंदाज सार्थ ठरवताय त्या मैदानावरती आणि नक्कीच पहिलं षटक काहीसं महाग ठरलं. तब्बल पहिल्या षटकात 15 धावा निघाल्या, परंतु त्यानंतर गोलंदाजांची चांगली कामगिरी बघा.
सूर्या गावकर 2 गडी बाद 5 धावा खर्ची घातलोय. ओमकार वाळवे केवळ 9 धावा खर्ची घालतोय. त्यानंतर विकी पंडित देखील 1 गडी बाद करत असताना 8 धावा खर्ची घालतोय. आणि यांच्याच कामगिरीवरती कामगिरी करताना रजत कदम, ज्या खेळाडूनं कालच्या दिवसात तब्बल 2 सामनावीर पटकावलेत. पहिला चेंडू अतिशय सुरेख गोलंदाज रजत कदम याचा. फलंदाजीत तडाखेबंद फलंदाजी, गोलंदाजीत वेगवान मारा, अशा अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती दशकरोशी स्ट्रायकर कणकवली संघाकडून ज्या खेळाडूने तब्बल 2 सामनावीर आपल्या नावे केले होते, तो खेळाडू यावेळेस रजत कदम गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील वेगवान चेंडू, रुपेश तांडेल यांचा ऑन साईडला फटका उडवण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज जाणतोय की रुपेशच्या माध्यमातून यावेळेस कोणता फटका निघेल, कोणत्या फटक्याचा विचार रुपेशच्या माध्यमातून केला जातोय. आणि नक्कीच त्याच्याच विपरीत केलेली ही गोलंदाजी काहीशी आखूड टप्प्याची आणि वेगवान स्वरूपाची फलंदाजाला जखडून ठेवण्यास कारणीभूत ठरते. या मैदानावरती 5वं षटक ज्या ठिकाणाहून सुरू झालं होतं, अगदी त्याच ठिकाणी धावसंख्या स्थिरावलेली असताना 37 या आकड्यावरती. यावेळी देखील चांगला चेंडू, ऑन साईडला फटका उडवण्याचा प्रयत्न रुपेश तांडेल यांच्या माध्यमातून. यावेळेस धावबाची संधी देखील उद्भवली जाते या मैदानावरती. धावबाद असेल का, परंतु तत्पूर्वी मात्र चेंडू हा खूप सुंदर पाहायला मिळाला या मैदानावरती. सलगचे 3 चेंडू अतिशय सुंदर नक्कीच पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत एकंदरीत धावसंख्या 37. बहुधा या मैदानावरती थर्ड अंपायरसाठी कॉल पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 37 धावसंख्येवरती अडकलेली असताना जर ही धाव पूर्ण झाली तर आकडा बदलेल, आकडा होईल 38. परंतु जर फलंदाज बाद झाला तर धावसंख्या मात्र तशीच स्थिरावलेली पाहायला मिळेल. राजवीर गावडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण छत्रपती मित्रमंडळचं इन्स्टा पेज पाहतोय. यांचं देखील खूप चांगलं काम हे या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय. इन्स्टा रील्स असतील, स्टोरीच्या माध्यमातून, इन्स्टा हायलाइट्सच्या माध्यमातून. आणि जी धोक्याची घंटा होती फलंदाजासाठी, ती धोक्याची घंटा नक्कीच काहीशी सुखावा देणारी पाहायला मिळते. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय आणि तदनंतर नक्कीच एक धाव देखील पूर्ण पाहायला मिळते या मैदानावरती. यावेळेस सुजय पाटकर, अजून एक तडाखेबंद फलंदाज मैदानावरती नक्कीच सज्ज पाहायला मिळालाय. खेळ समाप्त झालाय 4.3 षटकांचा आणि धावसंख्या ही 38 या आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन लेंथ परखली नव्हती, केवळ ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुजय पाटकरने केला होता, परंतु गोलंदाजी रजत कदम याची नक्कीच जखडून ठेवणारी. टप्पा पडल्यानंतर काहीसा आखूड चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय आणि या चेंडूवरती रोखून ठेवलंय आतापर्यंत हे गोलंदाज रजत याने. तीच लाईन तीच दिशा, परंतु यावेळेस खोलवर टप्पा, ऑन साईडला निघालेला फटका, पहिली सिंगल अगदी सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेकडे वळलेली पाऊल, धावबादची संधी आणि यावेळेस फलंदाज रन आउट. धावबाद रुपेश तांडेल हा खेळाडू. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बॅक टू द पवेलियन आणि या मैदानावरती पाहायला मिळते अजून एक सुबगाट विकेट.
तुमच्यासाठी आणि त्याचबरोबर मैदानावर सुद्धा तुमच्यासाठी काही नवनवीन गोष्टी असत. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज हिरो सायकल असा जी प्रायोजित केली आनंद रेडकर यांनी. पहिला बक्षीस 1,01,11, दुसरा बक्षीस 50,000, तिसरा बक्षीस 30,000. ही सगळी बक्षीस आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि मॅन ऑफ द सिरीजची सायकल स्पॉन्सर करणारे आनंदजी रेडकर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. दुसऱ्या इनिंगसाठी तुमचा सगळ्यांचा परत एकदा मालवणी केंद्रावर मनपूर्वक स्वागत असा. पहिल्या इनिंगमध्ये दशावतार योद्धा अणाव संघान धावा जमवले 39, ज्या संघाकडून खूप मोठ्या अपेक्षा होते. पण या मैदानावर लो स्कोरिंगचे सामने सुद्धा हाय व्होल्टेज ड्रामा ठरू शकतात. बघूया या सामन्यात हे दोन संघ एकमेकांच्या समोर कशा प्रकारे कामगिरी करतात. 40 रन्सांचा पाठलाग आणि सलामीची जोडी. दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघाच्या वतीन स्क्रीनवर बघा आमचे सगळे मान्यवर. छत्रपती चषक 2024च्या निमित्तानं आदरणीय गिरप साहेब, त्यांचे सगळे सहकारी, छत्रपती चषकाचे आमचे मान्यवर, आमची बच्चे कंपनी, रसिक प्रेक्षक या सगळ्यांची मांदियाळी आणि सोबत आमचो कॉमेंट्री बॉक्स सुद्धा. आमचे पंच विश्वनाथ लिंगायत सर, सागर, सगळ्यांच्या बरोबरीन जाऊया मैदानावर. दुसऱ्या इनिंगचा पहिलो चेंडू बॅट चिकट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन. कोटल्याचा वैभव येता बॉल अडवता तोपर्यंत 1 रन धावसंख्येची सुरुवात. स्ट्रायकर यांच्या दिशेने होतो विशाल लुडबे. वायरीचो ह्यो गुणवान खेळाडू. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने अक्षय कदम. स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सोबत आमची सगळ्यांची छबी. आमचं कॉमेंट्री बॉक्स सुमेत काळसेकर. धन्यवाद tenniscricket.in. खेळाडूंका मोठे करता करता आमका समालोचकांका सुद्धा टेनिस क्रिकेटने एका वेगळ्या उंचीवर नेलेला असा. चालू असा पाठलाग. 40 रनचा जो गती परिवर्तनाचा चेंडू मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या मागे. ज्या प्रकारच्या कॅचवर राजन केरकरने एका सामन्याचा निकाल बदललो त्या प्रकारचा झेल घेण्याची संधी होती. अक्षय कदम आणि विशाल लुडबे ही जोडी. 40 रन्सांचा पाठलाग आणि दशक्रोशी स्ट्रायकर संघाची सलामीची जोडी. बॉलिंग मार्कवर पायस अल्मेडा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेट समृद्ध करणारे एम्ब्रोज अल्मेडा सर आणि एम्ब्रोज अल्मेडा सरांचो ह्यो सुपुत्र पायस फार एंड कोर्ट एंड कडसून बॉलिंग मार्कवर. 28 चेंडू 37 रन्सांची अजून गरज. 2 बॉल सरले, रन झाले ते 3. गती परिवर्तन स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्मॅनच्या दिशेन रुपेश तांडेल संघाचो नायक येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. अक्षय कदम आणि विशाल लुडबे या जोडीवर बराच काय अवलंबून असतला. अक्षय आणि विशाल या दोघांनी एकत्र बराच वेळा क्रिकेट खेळलेला असा, त्यामुळे एकमेकांचे खुणा खाणाखुणा या दोघांकाय बऱ्यापैकी माहिती असत. अक्षय जाधव स्कोरशीटमध्ये थोडंसं बदल, चेंज आणि करेक्शन. पहिल्या ओव्हरीत पायस अल्मेडा. पहिल्या षटकात अतिशय दर्जेदार भेदक गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारो खेळाडू, खास करून नव्या बॉलचो स्पेशालिस्ट एका म्हटलं जाता. पॉवर प्लेमध्ये भेदक गोलंदाजी. फक्त 9 खेळाडूंचं प्रोटेक्शन असताना सुद्धा बऱ्याच वेळा नियंत्रित गोलंदाजी ज्यांनी केली असो पायस. शेवटचे 2 चेंडू बाकी. समोर असा अक्षय जाधव. फुलटॉस मिड ऑनच्या दिशेन. फिल्डर स्क्रीनवर खूपच ढिलाई, खूपच मोठी चूक होती आणि या चुकीची घोड चूक झाली. ज्या जागेवर फक्त 1 रन मिळालो असतो अशा ठिकाणी गेलेलो चौकार आणि चौकारांची धावसंख्या 9 रनसार. आपण कौतुक पायसा केला होता. कौतुकाक साजेसो चेंडू सुद्धा होतो. पुढे सरसावणाऱ्या बॅटरसाठी अक्षयसाठी थोडंसं आकू टप्प्याचो, पण नेमकी केली फिल्डरने चूक. क्रिकेट बरोबर थोडासा फुटबॉलचा दर्शन आणि 1 रनसाचं रूपांतर चौकारात. ऍक्टिव्ह चौकार. धावसंख्या 9 रनसार. शेवटचा चेंडू बाकी. गती परिवर्तन. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. अतिशय दर्जेदार विकेट किपिंग. पहिल्या विकेटचा पतन जो अक्षय धोकादायक ठरतलो असा वाटत होता, त्या अक्षयची प्राइज विकेट पायसने मिळवून दिली. ही पहिली सफलता अक्षय जाधवच्या रूपात. सुबक 8 विकेट.
अतिशय दर्जेदार विकेट किपिंग पायस अल्मेडाचो ह्यो चेंडू थोडंसं शॉर्ट केलं होतं अक्षयचं पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न विकेट किपिंग सुंदर कॅमेरावर त्यापेक्षा सुद्धा सुंदर पहिल्याच प्रयत्नात अडवलेलो चेंडू बॅकलेफ्ट थोडीशी हाय होती चेंडू खाली येण्याच्या अगोदर उद्ध्वस्त केलेले बेल्स पहिली सफलता पहिली विकेट या पाठोपाठ असलेलो पहिलो सेमीफायनल वर्षा वॉरियर्स देवबाग राजन केरकरचं नेतृत्व सोबत साहिल वांगणकर आयकॉनिक खेळाडू समोर असलेलो वसंत चॅलेंजर्स मणेरी सोहेल शेखच्या नेतृत्वाखाली आणि आयकॉन खेळाडू महेश भाईडकर पहिलो सेमीफायनल आणि पहिलो सेमीफायनल सागर असतलो 6 षटकांचो सेमीफायनल 5 बॉलर तुमका वापरूचे लागतले म्हणजे एक बॉलर फक्त 2 ओव्हरी टाकू शकता आणि 2 षटकांचो मॅन्डेटरी पॉवर प्ले जो असतलो सुरुवातीक 1 आणि 2 पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त धावसंख्या 9 रन्सावर आणि बॉलिंग मार्कवर सरंबळ एक्सप्रेस आणि जळगाव एक्सप्रेस रुपेश तांडेल गॉडविन डिसोजा काल एक भयानक आक्रमक विध्वंसक खेळी दाखवणारो गॉडविन पहिलो चेंडू आखो टप्प्याचो डीप मिड विकेटच्या कपळावरसून डायरेक्ट डोंगरार आरसी ग्रुप षटकार रुपेशच्या पहिल्या चेंडूवर एक मोठो प्रहार षटकाराचो विशालच्या बॅटीतून थोडंसं ओव्हर पिच यावेळी फुल टॉस बनवून स्क्वेअर लेगच्या दिशेन 1 बाउन्स ओव्हर द रोप ऍक्टिव्ह चौकार रुपेश तांडेलच्या गोलंदाजीवरच मोठे प्रहार करायचे जणू काही ह्या विशाल लुडवेन ठरवलेला दोघे एकत्र बराच काळ खेळलेला क्रिकेट रिप्ले मध्ये रुपेश सोये चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी फुल टॉस बनवलो आणि थोडंसं शपल होत स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध ह्यो फटको विशाल लुडवेचो धावसंख्या 19 दुसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर या सामन्या पाठोपाठ पहिल्या सेमीफायनलचो थरार तुमच्या सगळ्यांच्या समोर 22 चेंडू 21 धावांची गरज हळूहळू सामनो दशकरोशी स्ट्रायकर्स कणकवली संघाच्या बाजून झुकताना एक ताकदवान कटचो फटको क्रिकेट मधलो एक ताकद आणि नजाकत यांचा मिश्रण असणारो एक दर्जेदार फटको विशालच्या बॅटमधून फॉरवर्ड पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण 1 रन्सांची धावसंख्या 20 रन्सावर पाठलाग चालू असा 40 रन्सांचो आणि निम्मे धावसंख्या पार झाली युट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले या सगळ्या व्हर्च्युअल प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत असा फसलेलो फटको लॉंग ऑफच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट दुसऱ्या विकेटचा पतन आणि कालच्या दिवशी एक विध्वंसक स्फोटक खेळी करणारो गॉडविन वैयक्तिक 0 रन्सावर तंबूच्या दिशेन या मैदानावरती ऐकतोय आणि याच मालवणी समालोचनास म्हणजे बादल चौधरी सरांना कर्ली येथील चेतन रेडकर यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य बक्षीस येत आहे धन्यवाद चेतन आभारी देव बरा करो 1-21 आणि 5-25 तुमच्या परमेश्वरान तुमका मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वताने चेतनच्या या बक्षिसासोबतच जाऊया मैदानाच्या दिशेने 40 रन्सांचा पाठलाग चालू असा रन झालेत फक्त 20 आणि होयत ते सुद्धा फक्त 20 बॉल शिल्लक असत 20 रन्सांची गरज असा रुपेश तांडेलने ऐन मोक्याच्या क्षणी मिळवलेली एक महत्वाची विकेट पण मैदानावर रजत कदम कालच्या दिवसात 2 मॅन ऑफ द मॅच मिळवणारो तिवरे गावचो ह्यो गुणवान खेळाडू चेंडू तर खूपच सुंदर गोल्डन स्पॉटवर चेंडूचो टप्पो अनएक्सपेक्टेड बाउन्स उसरी घेत चेंडू विकेट किपरच्या दिशेन चेंडू रावलो निर्धाव धावसंख्या स्थिरावलेली 19 चेंडू आणि 20 रन्सांची गरज एक चेंडू महत्वाचा असतलो एक धाव महत्वाची असतली खयच्याही क्षणी हो सामनो रंगतदार स्थितीत जाऊ शकता यावेळी अति वेगवान चेंडू होतो यॉर्कर लाईनचो चेंडू
चारी मुंड्या चित जेका म्हटला जाता, चारोखानी चित जेका म्हटला जाता, अशा प्रकारचो ह्यो रुपेशचो यॉर्कर लाईनचो चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. चेंडू रावलो निर्धाव, 2 ओव्हरींची झाली सांगता. रन झाले 20 आणि होय 18 बॉलमध्ये अजून 20. आपण बघतो छत्रपती चषक 2024 9व्या पर्वाची ही स्पर्धा. पहिल्या 2 वर्षी वेंगुर्ला तालुका प्रीमियर लीग आणि त्यानंतर पुढची 7 वर्ष छत्रपती चषक. सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा आणि पहिलो सेमीफायनलचं टॉस वर्षा वॉरियर्स देवबाग विरुद्ध वसंत चॅलेंजर्स मणेरी. चला टॉस टाइम होतोय. विनंती असेल वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचा कर्णधार तसेच वसंत चॅलेंजर्स मणेरी संघाचा कर्णधार आपल्याला सन्माननीय दिनेश अनसुरकर सर यांच्या शुभ हस्ते या पहिल्या सेमीफायनलचं नाणेफेक होते या मैदानावरती. हेड असा कॉल, परंतु टेल पडतोय. नाणेफेक जिंकतोय वर्षा वॉरियर्स देवबाग संघ. राजन आपलं प्रथमतः अभिनंदन. काय निर्णय असेल आपला या सेमीफायनलसाठी? पहिल्यांदा काय निवडताय? गोलंदाजी. आपण सेमीफायनलमध्ये गोलंदाजी निवडताय. किती धावांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? 55-60. या संपूर्ण स्पर्धेत आपला चांगला खेळ झालाय. फलंदाजी हवी तशी झाली नाहीये, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. या एकंदरीत या स्पर्धेविषयी काय म्हणाल आणि संघाविषयी काय म्हणाल? स्पर्धा पण चांगली आहे आणि संघ पण आज चांगला आहे. फक्त आम्ही आता एक मॅच चांगली खेळण्याचा शुभेच्छा राजन. नक्कीच तुम्ही फायनलमध्ये पोहोचा ही अपेक्षा असेल. सोहेल, नाणेफेक हरताय. प्रथमतः फलंदाजी करावी लागते. जर तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचा निर्णय क्षेत्ररक्षण असलं असतं. प्रथमतः फलंदाजी करावी लागते. किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 60 पर्यंत करू. धन्यवाद सोहेल. आपल्याला देखील या सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू बादल सर. खोटले गावचो वैभव पराप, एक अनुभवी खेळाडू पण समोर अनुभवात तोडीस तोड असणारो विशालचो ह्यो चौकार. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने चेंडू थोडो काळ हवेत होतो, पण जोपर्यंत फिल्डर पोचतले तोपर्यंत 2 रन्स अगदी सहज पूर्ण. आणि या 2 रन्सांची धावसंख्या 26 रन्सावर. 26 धावा, 40 रन्सांचा पाठलाग करत असताना 16 चेंडू उरले. 14 रन्सांची फक्त गरज असा. विशाल लुडबे कधी नाही तो. विशाल सुद्धा रिव्हर्स स्वीपवर आपले हात अजमावताना आणि दर्जेदार रिव्हर्स स्वीप. टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट डोंगरार, आरसी ग्रुप षटकार. जो विशाल सरळ बॅटने खेळण्यासाठी जास्त ओळखलं जातं, त्या विशालचो फटको बघा. वैभवचा चेंडू खोलवर टप्प्याचो अपस्टमच्या बाहेर असणारो आणि विशालने केलो स्विच डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून. धावसंख्या 32. विजयाची फक्त औपचारिकता बाकी. 3 संघ आतापर्यंत सेमीफायनल मध्ये दिमाखात दाखल. 4थ्या संघाची आता प्रतीक्षा असतली. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचा पराभव करून, वसंत चॅलेंजर्स मणेरी संघ ए स्पोर्ट अरवली संघाचा पराभव करून आणि भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघ AK स्पोर्ट वरवडे संघाचा पराभव करून सेमीफायनल मध्ये दाखल. 4थ्या सामन्यात दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघ. 2022 साली शिवारा सुपर कणकवली संघान स्पर्धेचा उपविजेतेपद आपल्या नावावर केला आणि त्यानंतर कणकवलीचा ह्यो संघ 2024 मध्ये सेमीफायनलच्या दिशेने दिमाखदार वाटचाल. फॉर्मॅलिटी फक्त बाकी असतली. 13 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या 3 बॉलरनी निराशा केली. खास करून फलंदाजांनी जास्त निराशा केली. दशावतार योद्धा अणाव संघाकडून फलंदाजी थोडीशी जास्त अपेक्षा होती. फसलेलो फटको, फिल्डर विकेट किपर चेंडूच्या खाली. रजत कदमची विकेट वैभव परबच्या खाती. रजत
करूळ तालुका कणकवली या मंडळाचे सर्व आणि संघमालक सुबोध कुडतरकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मित्र परिवाराकडून मालवणी कॉमेंट्रीसाठी बक्षीस असा 100 रुपयांचा. धन्यवाद. रामेश्वर नवतरुण मित्रमंडळ करूळ तालुका कणकवली संघमालक सर्व सुबोधजी कुडतरकर यांच्या स्मरणार्थ या बक्षिसाचो मालवणी भाषेकडून आदरपूर्वक स्वीकार. शॉर्ट पेच आखो टप्प्याचो चेंडू शॉर्ट फाईन लेगवर थोडीशी ढिलाई. फिल्डरांका सुद्धा मॅचचो निकाल समजलो असा वाटता आणि त्यामुळेच जास्त धावा न वाचवता आणि जास्त परिश्रम न करता ह्यो सामनो संपवण्याचो इरादो कदाचित. 40 हे टार्गेट होता. 5 ओव्हरीमध्ये 8ची सरासरी राखणं गरजेचा होता आणि 4 ओव्हरीतच जवळपास या सामन्याचा निकाल फिक्स होताना मयूर जाधव बाव गावचो हे खेळाडू बॉलिंग मार्कवर टप्प पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलो. मैदानावर जोडी वाळपईचो सूर्या आणि त्याला साथ देताना वायरीचो विशाल. अलॉंग विथ द कार्पेट बॅटमधून टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेटमध्ये सगळा जरी सेम असला तरी सध्याच्या घडीत शॉर्ट सिलेक्शन टेनिसमध्ये मात्र लेदरपेक्षा खूपच वेगळा. थोडेसे आक्रमक फटके हुक पूल स्लॉग रिव्हर स्वीप स्विच या फटक्यांवर टेनिस क्रिकेटपटूंचा थोडंसं जास्त विश्वास. यावेळी परत एकदा मिस फिल्डिंग. बॅटची कट घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी. या चेंडूवर बघण्यासारखी गोष्ट बघा. फिल्डर शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. सुजय खूप निराश आहे आपल्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर आणि त्यामुळे या चेंडूकडे बघून सुद्धा त्यांनी घेतला नाही. या चौकारानिशी या स्पर्धेतलं आव्हान समाप्त. दशावतार योद्धा अणाव संघाचा दशावतार योद्धा अणाव संघमालक आमचे मित्रवर्य बागवे साहेब, या संघाचो कॅप्टन गौरव हिरलेकर, आयकॉन खेळाडू वजरीचो क्षितिज नांचे. तुम्ही या स्पर्धेसाठी एक दर्जेदार संघ उतरवल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. लेखाजोखा दशावतार योद्धा रुपेश तांडेलचे 13 चेंडूत 14 धावा, पंकज परब 6 चेंडूत 8 धावा, वैभव परब 2 चेंडूत 6, निखिल परब 2 चेंडूत 6. बॅटिंग लाईन खूप भक्कम होती दशावतार योद्धाची, पण आज खूपच निराशा. 5 ओव्हरमध्ये फक्त 39. सूर्याचे 2 विकेट, रजत कदमचो 1 विकेट, विकी पंडित बड्डे बॉय 1 विकेट आणि गौरव घुंगरट फोंडा 1 विकेट. 40 रन्सांचो पाठलाग आणि विशाल लुडबेचे नाबाद 31 धावा. अक्षय जाधव 4 चेंडू 7, रजत कदम 4 चेंडू 2, सूर्या गावकर नाबाद 1. गोलंदाजांची निराशा. पायस अल्मेडाचो 1 विकेट, रुपेश तांडेलचो 1 विकेट, वैभव परबचो 1 विकेट, पण त्या बदल्यात अनुक्रमे 9, 11, 15 धावांचो खर्च. 4 षटकांच्या आतमध्येच सामन्याचो निकाल आणि दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघ सेमीफायनलमध्ये दाखल. या सामन्याचो मॅन ऑफ द मॅच बघूया कोण असा. स्कोरिंगची भूमिका सांभाळणारे आमचे मित्रवर्य सुमेध काळसेकर जाहीर करतले मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्यातलो मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतो या सामन्याचा सामनावीर पुरस्कार वितरित करण्यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय गुरुभाई सामंत यांना.